सुरुवातीलाच मी संदीपजी तुमचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक करतो की गेल्या अनेक वर्षाची परंपरा हा तीर्थस्थानाच्या माध्यमातून आपण ती कायम ठेवण्याचं काम केलेलं आहे. तीर्थक्षेत्र म्हटलं आणि तीर्थस्थान म्हटलं तर फक्त तो तीर्थस्थान पुरताच मर्यादित राहत नाही आहे. तीर्थक्षेत्र काय असतो, जीवनामध्ये ज्यावेळी आपण थकून जातो, जीवनातल्या ज्या गोष्टी आणि वेदना होतात, त्यावेळी या जीवनाच्या पलीकडे पण देखील काहीतरी भावना आहेत आणि मन शांती करण्यासाठी आणि ती आराधना आणि करत असताना एका प्रकारे मोक्ष पाहण्यासाठी आपण त्या तीर्थस्थानकडे जाण्याचं काम करतो. आणि नतमस्तक होत असताना आपण काय मागतो, जीवनामध्ये सुख आणि समृद्धी लाभो एवढीच अपेक्षा आपण व्यक्त करतो. तर संदीपजी, तुम्ही आम्हाला फक्त तीर्थस्थान करून देत नाही आहात, तर जीवनामध्ये सुख आणि समृद्धी मिळवून घेण्याचा भाग्य आम्हाला मिळवून देतात. त्याबद्दल मी तुमचा मनापासून अभिनंदन आणि कौतुक करतो. ठीक आहे, राजकारणाचा हा व्यासपीठ असता तरी देखील समाजामध्ये राजकारण हे काय पलीकडे काढून घेऊन फेकून देण्याची भूमिका आपल्याला घेता येणारच नाही. आणि म्हणून एक सामाजिक दृष्टिकोनातून चळवळीमधून काम करणारा कार्यकर्ता तो ज्या व्यक्ती समाजातल्या वेगवेगळे परिवर्तन घडवण्याची भूमिका तो घेत असतो, मग तो फक्त वॉटर असेल, गटर असेल, मीटर असेल एवढ्याच पुरता मर्यादित न राहता एक सामाजिक म्हणून घेऊन जी संस्कृती भारताची आहे त्याचा जोपासना करणं काम केलं पाहिजे. आणि त्या संस्कृतीच्या माध्यमातून माझ्या विभागातल्या लोकांना, माझ्या आई भगिनींना त्याचा जास्तीत जास्त फायदा कसा मिळवून देता येईल हे बघण्याचा जर प्रामाणिक प्रयत्न जर कोण करत असेल तर हो, आम्ही हा सामाजिककरण करण्यातूनच राजकारण करतोय. कारण आम्हाला आमच्या पक्षाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की समाजामध्ये राजकारण करायचं असेल तर 80% समाजकारण करा आणि 20% राजकारण करा. संदीपजी, तेच कार्य तुम्ही आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून करतात. या गोष्टीचा निश्चितपणे आनंद व्यक्त करावा तेवढं कमी आहे. आणि महाकाळ हे सर्वांना प्रसन्न होतो. अशाच प्रकारचे आमचे एक कार्यकर्ते, मी आता नाव या व्यासपीठावर घेणार नाही कारण ते घेतलं तर परत त्याला राजकीय वेगळी यायला नको, तेही माझ्याकडे आले. ते बोलले मला महानगरपालिका निवडणूक लढायची आहे. तर म्हणलं, तुम्ही महानगरपालिका मुर्त्यापुरतं का राहता, तुम्ही विधानसभेची तयारी करा. आणि पहिली सुरुवात जर त्यांनी कुठची जर केली असेल तर ते महाकाळ यात्रा आणि उज्जैनची यात्रा म्हणून त्यांनी केली. आणि तो व्यक्ती आज नगरसेवक न होता आमदार झालेले आहेत. मी आपल्याला गवाही देऊ इच्छितो की या माता भगिनीचा आशीर्वाद राहिलात तर तुम्ही देखील आगामी काळामध्ये महानगरपालिकेमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही, हा आत्मविश्वास मी आणतो. का महाकाळचा हा युगच वेगळा आहे. मी माझ्या जीवनामध्ये दोनदाच जावं लागतो. आणि एक लक्षात ठेवा, संदीप मते हा निमित्त आहे. महाकाळचा तुम्हाला बुलावा आलेला आहे, तिकडनी तुम्हाला तुमची नावं त्यांनी ठरवलेली आहे की हे संदीप किंवा आमच्यापैकी हे धाडस होऊ शकत नाही. कारण त्यांचा जोपर्यंत बुलावा येत नाही तोपर्यंत कोणीही तिकडे जाऊ शकत नाही. तर महाकाळ हे तिकडचे राजा आहेत आणि महाकाळाने ठरवलं का माझ्या ह्याला मला बोलवायचं आहे. त्यांचा जोपर्यंत आदेश होत नाही तोपर्यंत कुठचाही भक्त तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणून तुम्ही भाग्यवान आहात की आज तुम्हाला हे यात्रेच्या माध्यमातून उज्जैनला जाण्याची संधी मिळते आणि महाकाळचा आशीर्वाद घेण्याचं काम मिळते. संदीप सारखा एक कार्यकर्ता समाजामध्ये काम करण्याची भूमिका घेतोय. एक गरीब कुटुंबातून जन्माला आल्यानंतर पण देखील त्या कुटुंबामधून जन्माला आल्यानंतर एका वेगळ्या माध्यमातून का होईना एक सामाजिककरण आणि समाजकारणामध्ये जर टिकायचं असेल तर आपला व्यवसाय पण सांभाळलं पाहिजे. आणि हा व्यवसाय सांभाळत असताना आज निवळ ते फक्त मुंबईपुरता मर्यादित राहिले नाही, आज निवळ महाराष्ट्रामध्ये राहिले नाही तर लंडनसारख्या देशामध्ये पण देखील त्यांचा व्यवसायाचा कौतुक झाला. आणि लंडनच्या देशामधून सर्वात भारतात 1 नंबरचा या व्यवसायामध्ये काम करणारा व्यक्ती म्हणून घेऊन संदीप मतेंचा पण सत्कार झाला. हे तुम्हाला फार कमी लोकांना माहीत आहे. म्हणून आपल्यातला एक मुलगा आणि विशेषतः ग्रामस्थातून जन्माला आला एक मुलगा ज्यांचा कुटुंब ताईंनी सांगितल्याप्रमाणे की शेतकरी कुटुंब आहेत आणि ते कुटुंबातून एक व्यवसाय करत असताना तो आंतरराष्ट्रीय स्तरावरती त्याचा जर कौतुक होत असेल तर हा माणूस जर उद्या भविष्य काळामध्ये आपले प्रश्न मांडण्यासाठी जर समाजकारण आणि राजकारणामध्ये जात असेल तर ह्याची उंची तो किती कुठपर्यंत घेऊन जाऊ शकतो ह्याचा लौकिक मला असं वाटते त्यांच्या या कामाच्या माध्यमातून पाहण्याचं काम आपल्याला आज पाहायला मिळत आहे. ठीक आहे ताई, तुम्ही बोलताना सांगितलं की ते शेतकरी कुटुंबातले भाजी विकत होते. काल पण एक मंत्री बोलले की भाजी विकणाऱ्यांना कुठपर्यंत शिवसेना घेऊन जाऊ शकते हे मी सांगत नाही.
काही नाही तर काल एका मंत्र्यांनी सांगितलं की भाजी विकणाऱ्याने शिवसेनेला इकडे आणलं आणि सांगता सांगता कोंबडी विकणाऱ्याला पण इथपर्यंत घेऊन गेलेले आहेत. ते विसरलेत, ते काय विकत होते ते विसरलेत. त्यांनाही देखील या मंत्रीपर्यंत घेऊन जाण्याचं काम जर कोणी केलं असेल तर हे 4 अक्षी शिवसेनासारख्या पक्षाने सन्मान्य बाळासाहेब ठाकरेंनी आणि सन्मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी करून दाखवण्याचं काम केलेलं आहे. कारण हा पक्ष हा सर्वसामान्याचा पक्ष आहे. हा पक्ष जाती धर्माच्या पलीकडे जाऊन काम करणारा पक्ष आहे. आणि म्हणून बघू शकता तुम्ही व्यासपीठावर आम्ही आलेला व्यक्ती तू कुठच्या जातीचा आहे, कुठच्या धर्माचा आहे, कुठच्या विचाराचा आहे हे विचारत नाही. समाजामध्ये तुला जर चांगलं काम करायचं असेल तर आम्ही तुझ्या मागे उभे आहोत हे सांगणारा जर कुठचा पक्ष असेल तर तो शिवसेनासारखा पक्ष आहे. आणि म्हणून आज मी पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आदित्य ठाकरे साहेबांच्या वतीने संदीपजी तुम्हाला शुभेच्छा घेऊन मी या निमित्ताने आलो आहे आणि तुम्हाला शुभेच्छा भविष्य काळामध्ये निश्चितपणे या समाजकारणासाठी होणार आहे. काही निवडणुका आल्यात की नवीन नवीन यात्रा काढण्याचं काम करतात. निवडणुका संपल्या तर यात्रा संपतात. आमच्या बुवाला चिंता आहे की बुवा काय होईल यात्रेला मी पाठवू की नाही. मी त्यांना विचारलं वहिनींना पाठवणार आहेत की नाही. बुवा कुठे गेले. तुला नाही माझा नंबर जरा नंतर लागणार आहे. मी काय काळजी करू नका. आचारसंहिता लागली तरी देखील ही यात्रा थांबणार नाही. प्रत्येकानं दिलेला शब्द संदीप मते हे पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. कारण हे निवडणूक बघून घेऊन लोकांना आकर्षित करण्याचं काम करत नाही. समाजामध्ये ज्यावी अशी संधी मिळाली त्यावेळी त्या संधीचा सोना करण्याचा प्रयत्न करतोय. खरं तर खडकवासल्यासारख्या विधानसभामध्ये इकडचा प्रतिनिधित्व हे आपल्याला मिळालं पाहिजे अशी सर्वांची भावना होती. सर्व या खडकवासल्यामधले असलेले लोक सर्वांनी एकत्रित रीतीने घेऊन भूमिका घेतली की लोकसभेमध्ये बारामतीला आम्ही ज्यावेळी कोणी तयार नव्हता या परिसरामध्ये मला माहिती आहे ना या परिसरामध्ये त्यावेळी ताईंचं काम करण्यासाठी बूथवरती कोण बसायला ज्यावेळी कोण तयार नव्हता त्यावेळी आमचा प्रत्येक शिवसैनिक हा बूथवरती बसून महाविकास आघाडीचं धर्माचं पालन करण्याचं काम केलं. आणि लोकसभेमध्ये सुप्रियाताईंना जर निवडून जाण्याची भूमिका जर घेण्यामध्ये जर सिंहाचा वाटाचा कोणाचा असेल तर तो प्रत्येक शिवसैनिकच आहे. हे मी म्हणत नाही, हे स्वतः ताई म्हणतायत. आणि म्हणून त्यावेळी आपल्याला ही संधी मिळाली नाही. ठीक आहे, आपण त्यावेळी त्या जे कोण असतील उमेदवारांचा प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. आता मी वसंत मोरेजी, संजय मोरेजी, गजानन तरकुडेजी गाडीमध्ये येत असताना आम्ही तीच भूमिका घेतली की नजीकच्या काळामध्ये आम्हाला विधानसभा मिळाली नाही, आम्हाला लोकसभा मिळणारच नाही, पण महानगरपालिकेमध्ये सर्वात जास्तीत जास्त प्रतिनिधित्व हे या पुढच्या काळामध्ये हे आमचाच राहणार आहे. ही आग्रही भूमिका आणि मागणी ही आपल्या मित्रपक्षाला पण देखील करणार आहोत. आणि मित्रपक्षाला सांगणार आहोत की बा आमच्याकडे असे उमेदवार आहेत की जे समाजामध्ये काम करतायत आणि त्यांच्या मागे पक्ष आहेत. मग येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील किंवा महानगरपालिकेचे जे वॉर्ड असतील त्यामध्ये जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी हे आपले कसे जातील हे बघण्याचं काम करणार. आणि म्हणून आज आमची मानसिकता आहे. मी काय इकडे उमेदवारी जाहीर करण्यासाठी आलो नाही, तो काय पक्षाचा अधिकार आहे. पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आहे. पण भविष्यकाळामध्ये संदीपजी असतील किंवा संदीपजींसारखे इतर इच्छुक असणारे काही जर उमेदवार असतील ह्यांना आम्ही उमेदवारी द्यायला तयार आहोत. पण तुमच्यासारख्यांची ताकद ह्यांच्या मागे उभे राहणार आहेत की नाही हा प्रश्न मूलभूत आहे. कारण ही लढाई ही सत्तेसाठी नाही आहे, सत्ताकरण करून घेऊन लढाई आम्हाला मिळवायची नाही आहे. कारण सत्ताकारांचा राजकारण कसं चाललेलं आहे हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. या जिल्ह्याचे 2 दादा कसे आपसात भांडतायत हे मी सांगायची गरज नाही. एक सांगतो, माझ्या हातात तिजोरी आहे, मला मत दिलं तर ती तिजोरी उघडीन आणि त्यातले पैसे वाटीन. दुसरा दादा सांगतो, अरे तुमच्याकडे तिजोरी आहे पण तिजोरीचा मालक आमच्याकडे आहेत. अशा या वादामध्ये तुम्ही त्यांच्याबरोबर राहणार आहात का सर्वसामान्य जो स्वतःच्या पैशातून त्याच्या कष्टातून जे काय निर्माण केलेलं आहे हे माझं दायित्व काहीतरी देण्याचं आहे आणि समाजाने मला काय दिलं त्यापेक्षा मी समाजासाठी काय करू शकतो अशाच्या मागे उभं राहायचं हे तुम्हाला आपल्याला ठरवायचं आहे. कारण आज हा पक्ष संघर्षाची भूमिका उद्धव बाळासाहेब ठाकरे घेत आहेत. हे एक सत्तेसाठी घेत नाही आहे तर सत्यता काय आहे,
सत्याच्या मार्गावरती आहे. आणि म्हणून महाकालाने नेहमीच शिकवलेलं आहे की धैर्य ठेवा, संयम ठेवा, न्याय हक्कासाठी लढा, सत्याचा विजय हा झाल्याशिवाय राहणार नाही. हे महाकालाचा मंत्र घेऊन मला असं वाटते आपण सर्वजण मिळून कामाला आपण लागूया आणि ही तमाम जनतेचा आशीर्वाद आपल्या सर्वांच्या वरती राहील अशीतली मी या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो. संदीपजी, आज तुम्ही हा कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वांना एकत्रित करण्याचा प्रयत्न केला. मग इकडचे जे राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रशांत जगतापजींशी पण मी आज बोललो, तेही मला बोलले की मला भाऊंचा फोन आला होता, मला यायचा होता, पण माझ्याही कार्यक्रमाला शुभेच्छा म्हणून कळवा. आणि म्हणून आज सर्वांची ताकद एकत्रित करून घेऊन आपण एकत्रिततेने पुढच्या काळामध्ये समाजकारण करत असताना थोडं राजकारण करून घेऊन या लोकांचे जे प्रश्न आहेत, या लोकांच्या ज्या काही समस्या आहेत, आजही या परिसरामध्ये लोकांना वॉटर, गटर आणि मीटरच्या समस्या जे भेडसावत आहेत, यासाठी प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी पक्षांनी पुढच्या काळामध्ये घेतल्यानंतर आपण सर्वजण मिळून घेऊन ताकदीमध्ये कामाला आपण लागूया अशीतली या निमित्ताने मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि तुमच्या सर्वांचा कौतुक, तुम्ही भाग्यवान आहात की तुम्हाला संदीप मतेसारखे कार्यकर्ते मिळाले. मी आता वसंत मोरेजींना सांगितलं आणि संजय मोरेने गजानन तरकुडे बोललं एखाद आमच्या वरळीला पण पाठवा. आमच्याकडे तर काय ताई तुम्हाला माहिती आहे का, यात्रा नाही आणि यात्रा नाही, आमच्याकडे फक्त वॉटर, गटर आणि मीटर. पण असे लोक जे समाजामध्ये काम करतात अशांची गरज हे प्रत्येक राजकीय पक्षामध्ये, आणि हे आम्ही आमचा सौभाग्य मानतो की शिवसेनेसारख्या पक्षामध्ये पण देखील मते असतील किंवा व्यासपीठावर बसलेले असे अनेक कार्यकर्ते आहेत, ते सर्व मिळून घेऊन ताकदीने आज पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा झेंडा घेऊन या संघर्ष लढाईमध्ये लढा देत आहेत. सत्याच्या लढाईसाठी आपण पुढाकार घेत आहेत आणि सत्यमेव जयते जसं आपण सांगतो तर सत्याचाच विजय होतो हे काळाने दाखवलेलं आहे, इतिहासाने दाखवलेलं आहे आणि तो पुढच्या काळामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही हा आत्मविश्वास व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाला शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.